झू पाहून झाल्यानंतर आता आपण ॲक्वेरियमला आलेले आणि झू पासून एकदम जवळच आहे, 5 मिनिटाच्या अंतरावर ॲक्वेरियम आहे. तर आता पाहूया ॲक्वेरियम. ॲक्वेरियमला पार्किंगला तिकीट आहे 50 रुपये आणि आतमध्ये किती तिकीट आहे पाहूया आपण. सांगतो थोड्या तुम्हाला तिकीट. आतमध्ये एंट्री केल्यावर असे सेल्फी पॉइंट बनवले गेलेले आहेत, त्या ठिकाणी आपण सेल्फी काढू शकतो. हा पहा स्टारफिश, रिअल स्टारफिश. आम्ही पण फर्स्ट टाइम स्टारफिश पाहत आहोत. या ॲक्वेरियम मध्ये आपल्याला जेलीफिश सारखे फिश तसेच खोल समुद्रात असणारे वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी पाहायला मिळतात. थोडक्यात समुद्रात असणाऱ्या बऱ्याच वेगवेगळ्या जातींचे मासे, प्राणी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. नॉर्मली ॲक्वेरियम मध्ये आपल्याला असे कुठे ॲक्वेरियम पाहायला मिळत नाही. मी तरी आतापर्यंत एवढ्या प्रकारचे मासे कधी कुठे पाहिलेले नाही. आपण आता पाहत आहोत म्हैसूरमधील इंडियाज लार्जेस्ट अंडर वॉटर ॲक्वेरियम म्हणजेच लोकरंजन ॲक्वा वर्ल्ड. अलीकडील काही काळात हे ॲक्वा वर्ल्ड पर्यटकांसाठी मोस्ट अट्रॅक्टिव्ह प्लेस ठरत आहे. ह्या ठिकाणी आपल्याला खूप साऱ्या प्रकारचे विविध रंगाचे मासे पाहायला मिळतात. यांना आपण खायलाही घालू शकतो. तसेच या माशांना आपण टचही करू शकतो. मी त्यांना टच केलेला, खूप भारी एक्सपिरियन्स आहे हा. या ॲक्वा वर्ल्डमध्ये आपल्याला जवळजवळ 118 पेक्षाही जास्त माशांच्या प्रजाती पाहायला मिळतात. हे भारतातील सर्वात मोठे ॲक्वेरियम असून येथे माशांचा सर्वात मोठा संग्रह केला गेलेला आहे, जो आपल्या डोळ्यांसाठी नक्कीच एक ट्रीट आहे. येथे समुद्री कासव, खेकडे, गार, आरापायमा, लायन फिश, सी स्टिंगरे आणि अशा बऱ्याच प्रकारचे मासे आपल्याला पाहायला मिळतात. हे सर्व पाहायला खूप भारी वाटत असून एवढे कलरफुल फिश पाहायला मिळत आहेत. लाईफमध्ये मी पण असा फर्स्ट टाइम एक्सपिरियन्स घेत आहे. आणि हे जे मासे आपण पाहत आहोत रिअलमध्ये खोलवर समुद्रात हे फिरत असतात. आणि हे सर्व पाहत असताना असंच फील होत आहे की आपण खोल अंडर वॉटर समुद्रात असून हे सर्व त्या ठिकाणी आपण पाहत आहोत. आता आपण अंडर वॉटर टनेल मध्ये एंट्री करत आहोत आणि हेच टुरिस्टचे मेन अट्रॅक्शन आहे. आता आपण नेक्स्ट टनेल मध्ये एंट्री केलेली आहे. त्या ठिकाणी अजून एक प्रकारचा फिश पाहायला मिळतात आपल्याला. येथे आपल्या चारही बाजूंनी मासेच मासे पाहायला मिळतात. पहा हा नजारा किती सुंदर दिसत आहे. मी तर असंच म्हणेन तुम्ही या प्लेसला नक्कीच व्हिजिट करा. अंडर वॉटर टनेल मध्ये ॲक्वेरियम मध्ये तर विचारू आपल्या समोर जे ट्रॅव्हलर्स आहेत त्यांना काय फील होते. मस्त आणि टाइप्स ऑफ फिश बघायला डिफरंट टाइपचे फिश बघायला मिळतात. सॉफ्ट वॉटर बघायला मिळतात. स्मार्ट फिश फिश सगळे आम्हाला पाहिजे मिळाले. छान वाटलं पाहून आम्हाला. वेगवेगळे फिश होते पण मला पार्ट जास्त आवडले. आमच्या चारही साईडला फिश आहे. सर्वांनी सर्व कव्हर केलेले चांगलं आहे. तुम्ही नक्की विजिट करू शकता. मैसूर मध्ये आले तर ॲक्वेरियमला नक्की विजिट करा. तो फक्त फिश पाहायला मिळतील, खायला मिळणार नाही, लक्षात ठेवा. लोकरंजन ॲक्वा वर्ल्ड, इंडियाज फर्स्ट अँड लार्जेस्ट टनेल ॲक्वेरियम इन मैसूर. आजचा आपला तिसरा पॉइंट लोकरंजन ॲक्वा वर्ल्ड मैसूर. तर कुणाला कसं वाटलं ओपिनियन द्या आपलं. हे
डिफरंट टाइप्स ऑफ फिश आहे पण इतकंही वाईट नाहीये. हा हे वन टाइम साठी बघायला खूप चांगलं आहे आणि मैसूर मध्ये आल्यानंतर विजिट करा. आणि ठीक आहे थोडस प्राइस जरा जास्त आहे प्राइसच्या मानाने. तुमच्या भावाने समजले आम्हाला. जास्त आहे. सांगू दिले हा ओके. तिकीट किती ते पण सांगा ना. 100 रुपये. वन टाइम एक्सपिरियन्स तुम्ही घेऊ शकता आणि असं म्हणू शकतो की नॉट सो गुड नॉट सो बॅड. आणि आउट ऑफ 5 आपण याला 3 असं रेट करू शकतो जर रेट द्यायचा ठरलं तर. एकच मला थोडंस वाटलं त्यांनी जे अंडर वॉटर टनेल केलेले ते जर त्यांनी 360 मध्ये केले असतं तर तो एक्सपिरियन्स अजून चांगला झाला. तुला जास्त महाग वाटत. आजच्या सकाळपासून आजचा 3रा पॉईंट सकाळी मैसूर पॅलेस नंतर झू आणि आता ऍक्वावर्ल्ड पाहून बाहेर आलेलो आम्ही. तर पहिल्यांदा तिथं कुठेतरी रिफ्रेशमेंट साठी चहा पिऊ आम्ही. त्यानंतर ऑन द वे बँगलोरला जाणार आहे सचिन गवळी यांच्या घरी अमृता हल्ली बँगलोर या ठिकाणी आजचा स्टे करणार आहोत. तर जाताना कुठेतरी डिनर करून डायरेक्ट सचिन स्टेला जाणार आहोत मुक्कामाला. तर उद्याचा प्लॅन काय असेल ते आपण नेक्स्ट ब्लॉग मध्ये पाहूयास. तर आपल्या चॅनलचं नाव द ट्रॅव्हलर. जर आपण कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल लवकरच सबस्क्राईब करून घ्या. कारण नेक्स्ट ब्लॉग मध्ये व्हॉट्स नेक्स्ट असंच राहणार आहे आपल्या ब्लॉग मध्ये. तर लवकर सबस्क्राईब करून घ्या. तर आपल्या चॅनलचं नाव द ट्रॅव्हलर. मस्त मजेत सबस्क्राईब करा. येस लाईफ अशीच पाहिजे. हिंडावं फिरावं मस्त मजेत जगावं. थँक्यू. भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये.